अज्ञानाची लक्षणे नाही 18 लक्षणं. अमानित्वमदम्बित्वमयं साक्षात् मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विवेकदेशसेवित्वार्थजन संसारी. त्याचप्रमाणे आता हे शेवटचं लक्षण आहे बा. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम एकच ज्ञानम. याला ज्ञान म्हणतात. बाकीचे ज्ञान म्हणजे आडनावाचे ज्ञान आहे. एखाद्या माणसाचं नाव असताना वाघमारे आणि झुरळाला घेतो. त्याला विचार तुमचं वाघमारे नाव आहे तुम्ही झुरळाला घेता म्हणजे आडनाव आहे ते सगळे ज्ञान म्हणजे आडनावाचे ज्ञान आहे. खरं ज्ञान कोणतं आहे? अध्यात्मज्ञान नित्यतम. तुम्हाला गेलं की अत्यंत ब्रह्म किंवा अध्यात्म अधिभूतंच किं भक्तो आदिदेव अत्यंत ब्रह्म किंवा अध्यात्म. अध्यात्म म्हणजे बरं का आपल्या स्वस्वरूपाची ओळख होणे, ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होणे याला अध्यात्म असं. ते ज्ञान कसं आहे? नित्यत्व आणि तत्त्वज्ञानार्थ दर्शन. तत्त्वज्ञान म्हणतात ना, काहीतरी तत्व असल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. त्याच्याकरता येतच ज्ञान, त्याला ज्ञान असं म्हणतात. अज्ञान म्हणजे तत्वज्ञाता. बाकीचे ज्ञान जरी असले तरी पण हे ज्ञान सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. म्हणजे अध्यात्म ज्ञान आपल्या स्वरूपाची ओळख म्हणते. सद्रूप चिद्रूप पुढे आहे नाही. तुमच्या त्या विचारसागरामध्ये आहे ना, मी कोण आहे, देह आहे, अनात्मा आहे, आणि ज्याच्या याच्यावर अधिष्ठान आहे ते अधिष्ठान मला नित्य स्वरूपाचं आहे. अध्यात्म ज्ञान तत्त्वज्ञानार्थ दर्शन, ज्याला तत्वाचं दर्शन झालेलं आहे असं. येतच ज्ञानम इति प्रोक्तम. बाकीचे जे ज्ञान आहे ना ते अज्ञानम यथान्यथा. त्याला ज्ञान म्हणण्याकरता तयार होत नाही. म्हणता हे ग्रंथांतरी ज्ञानेश्वरीमध्ये कोणतं ज्ञान आहे का? पुराणातल्या कथा आहे काय? मग भगवंताने अर्जुनाला कोणतं ज्ञान सांगितलं? अध्यात्म. बाकीच्या ज्ञानात असं फार हुशार होतं. गायन काय टिकावर नाही. गायन करणे, शस्त्रविद्या, 64 कला, 14 विद्या याच्यामध्ये. मला मागच्या याच्यामध्ये होऊन गेलं की नारद किती याच्यामध्ये होतं? 14 विद्या, 64 कला, सर्व शास्त्र वगैरे. तरी त्याचा शोक गेला नव्हता. शेवटी तो कोणाला शरण गेला? यो वै भमातुत्सवम नाल्पे सुखमस्ती. त्याचा शोक काय झाला? मग निवृत्त झाला. समजा भगवद्गीतेत तरी काय? अर्जुन अशोचानन अशोचस्व. म्हणजे त्या शोक निवृत्ती करता भगवानने बरं का गाडी कशी चालवावी ज्ञान सांगितलं का? मग कोणतं ज्ञान? नष्ट मोह स्मृती लागला. मग त्याचा शोक काय झाला? आणि पुढे मग आनंदाची प्राप्ती असते. जोपर्यंत शोक आहे तोपर्यंत दुःखाला आमंत्रण देण्याचं कामच नाही. आपोआप दुःख येऊन पोचत असतात. म्हणून अध्यात्मज्ञान नित्यत्व तत्त्वज्ञानार्थ दर्शन. एकच ज्ञानम इति प्रोक्तं ज्ञानम यथान्यथा. परमात्मा आहे जे एक वस्तू असे ते जयादीचे ज्ञान आहे तेव्हा. तेव्हा परमतत्व म्हणून ज्याला परमात्मा असं म्हणतात. कोणीतरी या स्थिर जगताला कोणी ना कोणीतरी स्थिर तत्व असलं त्याशिवाय शक्य आहे काय? नामरूपाशी आधार. विचारसागरामध्ये जो आनंद सत्य नामरूप म्हणजे जगत. ज्याच्यावर ते जगत भासते त्याला ब्रह्म असं म्हणत असतात. कोणीतरी स्वयंभू स्थिर तत्व जे चळे ना आपले निवळे अंग त्याला स्थिर तत्व असं म्हणत असतात. त्यालाच परमात्मा
अंतिम तत्व आहे म्हणून त्याला परमात्मा. आता तत्वाची मर्यादा काय झाली? नदी वाहत वाहत कुठपर्यंत जाते? समुद्रात गेल्यानंतरही वाहते का? मग किंवा सरोवर ती म्हणजे तत्परा जाणल्यानंतर एषा ब्राह्मी स्थिती नाही ना. निर्माण मोहा जिथं संग हे सगळी लक्षणं काय करायची? लावायची त्याच्या ठिकाणी. पण ही वस्तू कशामुळे आवरलं जात असते? त्याला ज्ञान. विना नाही ज्ञानेन सदृशं पवित्रमे तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्ने. म्हणजे संतांच्या जवळ ज्ञान असते बा. गुरु देतो ज्ञान ज्ञानी दर्शनी समान. ते एक वाचून याने भावस्वर्गादी झाले. ते ज्ञान सामान्य निश्चय केला. बाकीची जी ज्ञान आहे ती ज्ञान म्हणण्याच्या सुद्धा लायकीच्या नाही. आपण अनुष्ठानं करतो. स्वर्गाधिकाची काय होते? स्वर्गाधिकाची प्राप्ती झाली. बंधनी वृत्ती आहे का त्याच्यामध्ये? ब्रह्मदेव जरी असला तरी बंधाची काय नाही, निवृत्ती नाही. गरीब वारकरी जरी असला, ज्ञान असेल तर तो बंधाच्या काय आहे? मुक्त आहे. ना 4 प्रकारची माणसं सांगितली ना तुम्हाला. पामार विषयी साधक आणि मुक्त. म्हणे पामार विषयी साधक कोणत्या लक्षणावर बसावं त्याच्या कार्यावरून समजायचं. पाणी पित नाही, दारू पिल्याशिवाय राहत नाही. कोणतं लक्षण? पामार. क्रिया करून काय करायचं? समजायचं नाही का? तेव्हा निश्चित नाही. मग याच्यामध्ये रममाण होताना भगवत प्राप्तीची इच्छा करतो, कल्याणाची इच्छा करतो. कोणाचं लक्षण आहे? साधक आहे. ज्याला आपलं साध्य प्राप्त झालेलं आहे त्याचं कोणतं लक्षण? मुक्त. जन्म नाही रे तुका म्हणे माझी. स्वर्गात आले सांडणी भवाविषयी काम झाली. अनभंग काही अध्यात्मज्ञानी बुडी सद्भाविषयी ही सगळी ज्ञान आहे. आपण जर काही अनुष्ठान वगैरे केलं तर स्वर्गाधिकाची प्राप्ती होते. मग त्याला जर मोक्ष म्हटल्यानंतर तो लोकांतराची इच्छा करतो का बंधनातून सुटण्याची इच्छा करतो? लोकांतराची इच्छा करतो का? ते भोग आहेत. इथल्यापेक्षा स्वर्गातले भोग मनोहर आहे बरं का. ते स्वर्गामध्ये असते ना, हे सगळे बाबासाहेब सांगायचे याचे नटे वगैरे आहे ना सगळे, ह्या स्वर्गातल्या लोक रंजवण्याकरता नाच गायन करणार असायचे. काय असायचे? मग नट्या तालामध्ये चुकल्या काय झाल्या, इंद्राने शाप दिला जाऊन मृत्यू लोकांमध्ये. म्हणून त्या सगळ्या मृत्यू लोकात आलेला त्या सगळ्या सिनेमातल्या नट्या झाल्या. हाकडून दिल्यावर जाऊ दे आपलं. लोकांचा जास्त ढंगाचं. आम्ही एका ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगायचं, लोक यायचे बघा. काही लोक काही आले नाही वेळ. मी म्हटलं का ती माणसं आले नाही? म्हणजे महाराज ते रामायण काहीतरी रामलीला बघायला लागेल. म्हटलं चांगली गोष्ट आहे, बघू द्या की. थोड्या वेळानंतर लोक आले. म्हटलं का रामलीला संपलं का? इतके लवकर कसे काय आले? ते म्हणले महाराज ते रामलीला आहे पाहण्याकरता जात नसतात. रामलीला सुरू होण्याच्या पूर्वी बायाचा काय असतो? नाच पाहतात. नाच पाहणं संपलं काही आणि पैसे देऊन काय फुकट मिळते का? या तिकडचा काला येतच नाही. बरं आहे वारकरी शिक्षण संस्था दादा तिकडे तरी काय आहे. पूर्वी तर तमाशे होत नव्हते. आता यात्रेमध्ये काय होतात? तमाशे होत. नुसते तमाशा पाहत नाही बा, जोडीने तमाशे पाहत. बरे कसं करतं सगळं. म्हणजे स्वर्ग वगैरे आधी काय अर्थ आहे त्याच्या? स्वर्गात आणि सांगणे नको वैकुंठीचा वासना आहे तया सुखा. मग सगळ्या
सगळ्यामध्ये सुंदर जर काही असेल तर अध्यात्मज्ञानामुळे आनंदाची प्राप्ती होत असे. नदी धरणाला मिळणं वेगळं आणि समुद्राला मिळणं वेगळं. किती जरी झालं तरी धरणाला कुठे समुद्राची हे देता येते का? भंगली वाटे शोधून या वाटे निघीचे जेवी नीटे राजबंधे. नाही का, एखाद्या आपण रस्त्यावर गेले तर चौरस्ता अष्ट रस्त्यावर आपल्याला ज्या गावी जायचं आहे त्याच रस्त्याने आपण जात असतो. तसे ज्ञान जाता करी आगवेची एकीकडे सारी मनबुद्धी मोहरी अध्यात्मज्ञानी. म्हणून ज्ञान जाता करी बाकीचे एक अध्यात्मज्ञाना वाचून बाकीच्या ज्ञानाला बाजूला सारतो आणि अध्यात्मज्ञानाकडेच जात असतो. मनबुद्धी मोहरी अध्यात्मज्ञानी हेच खरं ज्ञान आहे. त्याची इच्छा असतात. अलीकडे कमी व्हायला लागली आहे शंका, नाही का, अन्यायाच्यामध्ये. पण किती जरी असं आहे ना, अध्यात्मज्ञान ते अध्यात्म हिऱ्याला गिराईक नसलं म्हणून काही कमी किमतीचं आहे का? गिराईकच होतं. पण भगवद्गीता वाचवत वाचवत तत्त्वज्ञान भरलेलं आहे. सगळे सकाळ आणि केसरी पेपरच वाढण्यात दंग आहे आपले मासिक आहे. ऐसे हेची एक अति म्हणे जाणण्याची. एक अध्यात्मज्ञान वाचून बाकीचं ज्ञान म्हणजे भ्रमज्ञान आहे, असा याच्या बुद्धीने निश्चय केलेला आहे. एवं निश्चय जयाचा अध्यात्मज्ञानी द्यायचा. ध्रुवदेव जैसा गगनीचा निश्चय केला. एवं निश्चय जयाचा असा निश्चय ज्याच्या ठिकाणी आहे अध्यात्मज्ञानी ज्ञानाचा आहे, ज्याच्यामध्ये तत्वाचं ज्ञान भरलेलं असते त्याला अध्यात्मज्ञान असं म्हणतात. कशा प्रकारे निश्चय असतो ध्रुवाचं उदाहरण देऊन सांगितलं. नारदाने सांगितलं म्हणून तुला बोलवण्याकरता येतील. म्हणलं तुला त्यावेळेला आणखी आहे ना ते ध्रुवाच्या आख्यानामध्ये भागवतामध्ये ते सांगतात. असं वस्तुस्थिती सावत्राईच्या मुलाला आणि त्या पूर्वीच्या मुलांनी काय दिलं, ढकलून दिलं. म्हणलं ही जागा कोणाची नाही, कडेवर बसण्याचा अधिकार कोणाचा नाही, तुझा नाही. पुढे तुम्हाला सगळं चरित्र माहिती आहे. थोडं गोड दुर्वाद्यख्यान आहे भागवतामध्ये. प्रल्हादाचं आख्यान, सुदामाचं आख्यान गोडच आहे. सुदामदेवाच्या आख्यानं सगळं करूनच भरलेलं आहे. चांगलं आहे भागवत, चांगलं सुंदर असतात. कीर्तने करावं आणि भागवती काय करता यावं. कीर्तनाला विषय लागतो, भागवतातला पुरवठा लागतो. जसं भागवत रामायण तयार त्याला कीर्तन करणं काय अगदी सोपं आहे की. तत्त्वज्ञान एक 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 सांगला. ध्रुवदेव इतका त्याचा निश्चय असतो, जो जळू शकत नाही त्याला निश्चय असं म्हणत असा. तयाचे ठाई ज्ञाने बोला नाही ज्ञाने वैसले म्हणते माझे. या ज्ञानाच्या विषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये अत्यंत आवड असते निश्चित समजावं त्याला ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे. बैसलेपणे होई न बैसलेशी जाय परी ज्ञानात आहे सरसा बळे. म्हणून ज्ञानाला कोणत्याही प्रकारे आपल्याला उपमा देऊन सांगता येत नाही. अनुपमेय असं आणखी ज्ञानाचं वर्णन केलं. माणसाला श्रेष्ठत्व कशामुळे आहे, नाही का. एखाद्याला काहीतरी कल्पना करा, जिल्हाधिकारी व्हायचं असेल मग त्याला क्वालिफिकेशन लागते, काय लागते. नुसता 10वा वर्ग पास झालेला मनुष्य कुठे जिल्हाधिकारी होत असतो का. अधिकाराचं यावं लागत असतं. शाळेमध्ये नाही का प्रोफेसरची सीट मिळवायची कमीत कमी MA तरी काय पाहिजे भाषेचा. नाहीतर म्हणलं मला शिक्षक व्हायचं आहे, करा सहित. म्हणलं घ्या आमठा. चालेल चालेल.
आता ते दृष्टांत आपलं संपलं. तत्त्वज्ञानार्थ दर्शन, तत्त्वज्ञान निर्मळ फळे जसे फळ, ते आगारी होय सगळं दिठीच आहे. म्हणून ज्याच्या दृष्टीमध्ये तत्त्वज्ञानाविषयी निश्चय झालेला आहे, असा जो कोणी असेल, एरवी बोधा आलेली ज्ञाने जरी न दिसेची मने, तरी ज्ञानलाभही नाही जाण असा नेहमी परोक्ष ज्ञान असेल त्याच्यावर काम भागत नाही, असत्वबाधा करून निवृत्त होते. म्हणून ते ज्ञान त्याचं रूपांतर अपरोक्षात व्हावं लागतं. ताटामध्ये पक्वान्न वाढलेले आहे, आनंदाची गोष्ट आहे, डोळ्याला पाहून काय होतं, आणि तेवढ्यावर भूक जात असते का? मग ते अन्न कुठं गेलं पाहिजे, त्या भुकेची काय होते. म्हणून परोक्ष ज्ञानावर ते काम भागते. पण आनंद आहे परोक्ष ज्ञान नाही तर तो साधनात प्रवृत्त होईल. म्हणून परोक्ष ज्ञान आधी पुढे अपरोक्ष ज्ञान, आणि अपरोक्ष ज्ञानात फल प्राप्त असते. तत्त्वज्ञान निर्मळ फळे काय, आंधळ्या हाती दिवा दिवोनी काय करावा, तैसा ज्ञान निश्चय व्हावा याची जात. जोपर्यंत आणखी अपरोक्ष ज्ञान होत नाही तोपर्यंत ज्ञानाची फलद्रुपता होऊ शकत नाही. म्हणून तर भगवंताला एका अध्यायामध्ये काम मागलं नाही अर्जुनाचं. किती अध्याय सांगायला लागले? 18. शेवटी तो म्हणतो नष्ट आहे. ज्ञानाचे प्रकाश आहे, परतत्वी दिठी पाहिजे. दिव्य ज्ञानदृष्टी येत असते. कोणती दृष्टी? आणि ते आहे आपल्याजवळ. पंडित दृष्टी व्यवहारामध्ये शून्य होत असते. एक चर्मदृष्टी, एक ज्ञानदृष्टी, एक दिव्य दृष्टी. भगवंताने सुद्धा विश्वरूप दर्शनाकरता कोणती दृष्टी द्यावी लागली नाही का? ज्ञान लोक म्हणत असतात ज्ञानेश्वर माया असते तर दिसले असते. या चर्मदृष्टीचा विषय आहे का ज्ञानदृष्टीचा? आपल्याजवळ कोणती दृष्टी नाही. नाथ महाराजाच्या ठिकाणी ज्ञानदृष्टी होती, म्हणून परब्रह्म केवळा बोलत असे. म्हणून ज्ञान जे तुले जावे ते तुले वस्तूच्या जे जे दृष्टी दिसे ते ते. मग मात्र पूजा ध्यान जप त्याची नाही. तर पूजा ध्यान जप करीत नाही का त्याला आवश्यकता राहिली नाही, बरं तरी पण केल्याशिवाय यज्ञदाचरती. याला की ज्ञाने निर्दोषे दाविले ज्ञ यज्ञके तैसे उन्मेके अतिला जवळ. अशा या ज्ञानाने जो आणखी संपन्न आहे तैसे उन्मेके अतिला जवळ. म्हणून किंमत कशावरती अवलंबून आहे? ज्ञानावरती किंमत. गरीब असेल पण ज्ञानी आहे, इथे मान नाही त्याचा. सर्व देशामध्ये काय विद्वान सर्वत्र पूज्यत आहे नाही का? एखादा श्रीमंत मनुष्य असेल त्याची कीर्ती तेवढ्या पुरतीच असते, पण ज्ञानीपुरुषाची कीर्ती काय असेल? अगाध असेल. मग धनाईपेक्षा जास्त संपन्नता कोणाला? ज्ञानाला. धन कमी असलं तरी चालेल, पण ज्ञानाने परिपूर्ण असावं. जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच त्याची बुद्धी. तो ज्ञान हे शब्द नरगे. म्हणून सर्व याला त्याची बुद्धी आकर्षण करत असते. साधनाची सुद्धा आणखी त्याच्यामध्ये योग्यता असते. म्हणून त्याच्या ठिकाणी ज्ञान हे सांगायला नको. ज्ञानाच्या प्रवेश होय जयाची बुद्धी भेदणे पावे, तो हात धरणे याचे परतत्वाच आहे. एकदा का आणखी माणसाला दृढ सत्यात्मज्ञान झाल्यानंतर परतत्वाला साक्षात्कार होत असतो. साक्षात्कारापर्यंत आणखी वृत्ती झाली नाही का? ब्रह्म अधिक ज्ञान अधिक साक्षात्कार श्रीगुरूच्या कृपेने आणि योग्य अशा शिक्षाला साक्षात्कार होतो. पण काय पाहिजे त्याच्यामध्ये? अधिकार असावा. अधिकाराची न्यूनता असेल तर
साक्षात्कारापर्यंत पोचत नाही. म्हणजे अनिकारी झाला की ते ज्ञान काय होत आहे, पूर्ण होत आहे. अर्जुन नाही का पहिल्या अध्यायामध्ये अनधिकारी आहे आणि पुढे मग 18 अध्यायापर्यंत अधिकार झाला. लगेच म्हणायला लागला करिष्ये. अनधिकारी नाही होत सी नव्हतं. मी मुळेच युद्ध करणार आहे. मग तू मरशील की तू मारेल ना तुला लोक, मेलो तरी चालेल पण युद्ध करणार नाही. आणि शेवटी बसला अनधिकारी. ज्ञान झाल्यानंतर ताडकन उठला. म्हणला कोणाला मारायचं? म्हणलं तू जर त्या पक्षाला गेला तर तुला सुद्धा मोहा निवृत्त झाला. म्हणजे तोच ज्ञान आहे बोलता विस्मयक आहे पंडसुद्धा. त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे सांगायला नको. ज्ञान त्याच्या काय सविता आहे ते सविता म्हणायचे. सूर्याला सूर्य म्हटलं तरच सूर्य एरवी काय जो दिवा आहे का? म्हणा अथवा नका म्हणून जो आहे तो. तेव्हा श्रद्धे म्हणती असो न सांगे हा पिसो ग्रंथोक्ती आळसी खालसो. ज्ञानेश्वर महाराजाचा एकदा संतांचं वर्णन करायला लागल्यानंतर विषयाला विसरून जात असतात. लगेच श्रद्धे म्हणतात हो आपलं जे व्याख्यान आहे पदाचं व्याख्यान करा, अन्य जास्त विवरण करू नका. काय काही असते ना ग्रंथवाद आदंगवाद असं राहतो का 2-4 गोष्टी सांगणार. त्याला विचारलं म्हटलं इतकं लोक तुझ्या कीर्तनाला जमतात, तुझं वक्तृत्व वगैरे आहे. तो म्हणत असतो म्हटलं एकच अभंग तयार आहे. एका अभंग 150 कीर्तनाचे. इथले लोक तिथले लोक म्हणलं इथले लोक कुठं नाही, तिथं नाही, तिथले लोक. पण तेवढा ग्रंथ पाहून हा ग्रंथ चांगला आहे. इथे तुम्हाला अभंग देतात ना 6 अभंग असं हे तयार झाले तर वेळेवर जरी एखाद्याने म्हटलं चला कीर्तनाला तरी ठेवणीतले अभंग आहे. लगेच कीर्तनाला सुरुवात. म्हणजे एक दृष्टांत दिलं. हा जे आम्हा थोर वक्तृत्वाचा पाहुणेर तुझे काही आम्हाला तत्त्वज्ञान सांगितलं आहे, मला पाहुणेर झालेला आहे. ज्ञानाविषयी फार निरूपला, भरपूर आणखी ज्ञानाचा विषय तुम्ही सांगितला. रसो अतिमात्र येताचे कवी मंत्र तरी अवंत म्हणून शत्रूशी करिसीमा. एखाद्याला त्या विषयाची माहिती कमी असते, तेवढ्यावर काम मागत नसते. म्हणून पुरेपूर विषय ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी प्रत्येक पदावर ते आहे का पुरेपूर असं वर्णन केलं आहे. 50 पैकी किती मार्क? 1 मार्कसुद्धा काय नाही. ठाई पैसे ते वेळे नस सोय घेऊन पळे तेच आहे कोणा. नाही जेवायला बसलेला आहे आणि बासुंदीची वेळ आली, पान सोडून त्यातून भल तिकडेच जात नाही का. रस घेऊन पळे हवं का म्हणते आणि पुढे जाते. हा म्हणतो वाडा ती म्हणते हवा म्हणते पुढे ज्ञानी लोक असतात ना पुरेपूर त्यांच्या ठिकाणी माहिती असल्यामुळे आधी देतो आणि पुढे म्हणाल येरवाडमुळे कोणाची अर्थ. उदाहरणार्थ आगावाची विषयी बांधी राज सांजवणी टेकोनेरी ते खुरकोडी नुसती पोशी गाय. एखादी गाय असते बा आगावाची विषयी बाधी बाई सांजवे चांगल्या प्रकारे दिसायला चांगली आहे, मारकी नाही, आनंदाची गोष्ट आहे. पण दूध काढायच्या वेळेला लाता झाल्याशिवाय मग काय उपयोग त्याचा. मग असल्या प्रकारे गाय कोण पोसणार आहे.
त्याप्रमाणे ज्ञानेवती न पाके नेर जलपती वाके, विषय सोडून द्यायचा आणि भलतंच काही सांगत बसवायचं. हे सज्ञान श्रोत्यासमोर काय होत नाही, जमत नसते. विषयाचं विवरण केलं म्हणजे त्यांना काय होत असतं, आनंद होत असतो. ज्ञानोल्लेसे किती योगाली सायाचे, ते धनीचे डोळायचे निरूपण केले. जे ज्ञान आपल्याला थोडं तरी का प्राप्त व्हावं याच्याकरता योगाधिकाचा मार्ग करतात. म्हणलं तो आम्हाला हे ज्ञान पुरेपूर भरपूर काय केलं, आजी देतो पुरेल म्हणाल निरूपण. अमृताची सातवा कडी लिगो का अनघडी, तरी दिवस कोडी गणित असे. पाऊस पडलेला आहे पण तो पाऊस अमृताचा आहे. मग अमृताच्या पावसाला काय कमी म्हणत असतो का? जितका देईल तितका आनंद होत असतो. त्याप्रमाणे ते सांगतात. पूर्णचंद्रे शिरात योगा सोनी पाहते, आणि तरी काय ना तिचं कोरत आहे. पूर्णचंद्र महिन्यातून फक्त पौर्णिमा किती दिवस असते, एक दिवस असते. तेवढ्यावर आपल्याला आनंद होत असतो का? आणि तीच जर जास्त दिवस असली तर आपल्यापेक्षा सुद्धा चकोराला आनंद होतो. शारदेचे चिन्हकळे माझी, ते वेचिते म्हणे वाळे चकोर, कारण तो त्याच्या अमृताच्या स्थळावर ते जगत असतो. त्याप्रमाणे चकोर ते नैसे ज्ञानाचे बोलणे आणि रसाळपणे, आणि आता पुरे कोण म्हणे हा करता. त्याप्रमाणे ज्ञानाचं बोलणं आणि रसाळ आहे. असं आहे नाही का, साच आणि मवाड मितले आणि रसाळ. जणू काही असं वाटतं की अमृताचा भोग आपल्यावरती पडत आहे, अशा प्रकारे आनंद होत असतो. आता पुढे कोण म्हणे आकरणीता, हे ऐकत असताना ते डोंगरे महाराज भागवत सांगा असं वाटायचं का ऐकतच राहावं. ते मरार बापू काय सांगतात ऐकले, सगळा रस भरीत असते त्याच्यामध्ये. सौभाग्य पाहून आहे तरी सुभगाची वाढती होय, नेणे सर्व रस होय याचे आधी. पाहुणा कसा आहे, भाग्यवान आहे, करंट पाहुणा नाही. पाहुणे घराशी आजी आले दुसरी केली, वाढणारे बाई कृपण नाही. नाही तर आपली हवा का म्हणते, एक लाडू वाढा याला पाहिजे 2 लाडू, ती वाढते अर्धा लाडू. अन्नाला सर्व. मग श्रीमंताच्या घरी काय असते, श्रीमंताच्या घरी कोणत्याही पदार्थाची उणीव नसते. मात्र एक दृष्टांत देऊन हा दृष्टांत सिद्धांत काय केलेला आहे, सुभगाची वाढणे, पदार्थही भरपूर आहे, वाढणारी बाई कृपण नसून कशी आहे, उदार आहे. हा म्हणतो 1 लाडू वाढा, ती 5 टाकते पासून. तर झाला प्रसंग आणि आम्हाशी लाग, आणि तुझं वक्ता असा मिळणं ते सुद्धा भाग्य असावं लागत असतं. सर्वांगाने परिपूर्ण वक्ता असला म्हणजे ऐकणाराला काय होत असतो, आनंद होत असतो. तुझंही अनुराग आधी, आणि वक्त्यालाही सुद्धा त्या विषयाची गोडी असावी लागत असते. मग काय पाहायचं आहे. म्हणून या व्याख्यानापाशी आले असे चौगुणा, नाहीच देखना. एकपट व्याख्यान होण्याच्या ऐवजी किती पट झालं, 100 पट झालं. नाही का, एका लाडूची भूक होती पण लाडू आवडल्यामुळे 5 खाल्लं. म्हणून तो व्याख्यान करण्यामध्ये देखणं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आता यावरी प्रभेचा माच धरी पदे साच करी निरूपणे. आता यावेळेला हे व्याख्यान राहू द्या आणि पदे साच करी म्हणजे गीतेमध्ये जे काही पद आहे त्या पदाचं व्याख्यान करून आम्हाला काय करा तुम्ही. या संत वाक्य असे ते म्हणितले निवृत्तीत असे माझे जयसे म्हणून. या संत वाक्य असे समोर बसलेले निवृत्तीनाथ महाराजांसारखी मंडळी आणखी समोर असल्यामुळे मला भरपूर व्याख्यान झाले. आता दुसऱ्या पदाचं व्याख्यान करा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझंही मनोगत असंच आहे. आता यावरी तुम्ही आज्ञा पिला स्वामी, तरी भागजाळ वाढवणे दे.
म्हणून तुम्ही मला आज्ञा केली असल्यामुळे आता मी भरपूर व्याख्यान करून पुढच्या पदाचं तुम्हाला सांगणार आहोत. एवम ये 18 ज्ञानलेशे अवतार श्रीकृष्णही धनुर्धरा निरूपिले. अशी जी 18 पदाचं व्याख्यान. आणि कोण सांगते झाले तर भगवान श्रीकृष्ण. कोणाला सांगते झाले? धृतराष्ट्राला का? मग कोणाला? अर्जुनाला. त्याचा अधिकारी असावं लागतं ना. भगवान श्रीकृष्ण सांगतात तर संजय यांनी अर्जुन मोठ्या आवडीने ऐकतो ना. माझा झोप्या काढतो. मग म्हणे नावे ज्ञान आहे तुझा नावे हे स्वमत दाखवे ज्ञानी आहे म्हणते. म्हणून अशा रीतीने ज्ञान कशाला म्हणत असतात असंच वेदांताचं मत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. कशा प्रकारे सांगितलं म्हणलं, कोणती उणी ठेवलेली जाई करतरावरी वाटोळा देखला आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाबिलेच. करतरावरी वाटोळा हातावरती वाटोळा आणि तो डोलून राहिला. मग तो कावळा कोण्या तरी अंगांना दिसतो, त्याचा पूर्ण अंगाने दिसतो. पूर्ण अंगाने आणखी दिसत असतो. त्याप्रमाणे आम्ही डोळ्याची तृप्ती होईपर्यंत तुला ज्ञान भरपूर सांगितलेलं आहे. आता धनंजया महामती अज्ञानेशी वदंती ते सांगू व्यक्ती लक्षणेशी. म्हणून बुद्धिमान असणाऱ्या अर्जुना आता ज्ञान सांगितलं 18 लक्षणाचं. आता काय सांगायचं आहे मग? अज्ञान नाही का? आता धनंजया महामती अज्ञान सावं. आता तुला अज्ञान सांगणार आहोत. ते सांगू व्यक्ती लक्षणेशी. त्याचंही लक्षण करून आम्ही अज्ञानाचं निरूपण करणार आहोत. हा मला एका शब्दात अज्ञानी इतकं वर्णन करण्याचं काय कारण आहे? जे ज्ञान नाही त्याला काय म्हणायचं? एरवी ज्ञान पुढे झाली अज्ञान म्हणावे धनंजय. ज्ञान नाही त्याला प्रकाश नाही तर अंधकार आहे. नापास नाही झाला, पास नाही झाला तर त्याचं काय जास्त ज्ञान नाही त्याला काय म्हणायचं? अज्ञान म्हणायचं. अज्ञान जाणावे धनंजया. ते ज्ञान नव्हे हा पैसा आहे अज्ञानाचे. ते ज्ञान नसून काय आहे? अज्ञानाचं आहे. पाय 5 दिवस वासारे तो रात्रीची वारी. दिवस नाही तर काय असली पाहिजे? रात्र नाही तर वाचवणे तिसरे आहे काही, दुसरं काय आहे का? दोनच आहे की प्रकाश नाही तर अंधकार, अंधकार नाही तर प्रकाश. त्याप्रमाणे आहेच तैसे ज्ञान जिथं नाही तिथं अज्ञानाची पाहिजे. जिथं ज्ञान नाही तिथे काय? प्रकाश नाही तर काय असेल? तरी सांगू काय काही चिन्हे. तरी सुद्धा आपलं अज्ञान आपल्याला कळावं एवढ्याकरता आणखी आम्ही अज्ञानाची लक्षणं तुला काय करायची आहे मग? म्हणतो भगवंताने अशोचानन शोचस्वम प्रज्ञावान. अर्जुनाला असं नाही म्हटलं तू आणखी अज्ञानी आहे म्हणून. मग काय म्हणा? अशोचानन शोच म्हणतो शोक करीत नाही त्याला ज्ञानी असं म्हणावं. मग तो अज्ञानी असं नाही म्हणजे अर्थी तू शोक करतो त्या अर्थ काय बघतो? अज्ञानी. अशोचानन शोचस्वम प्रज्ञावान गता असून न गता असून. जो मेलेल्याविषयी जिवंताविषयी कोणत्याही प्रकारे चिंता करीत नाही त्याला काय म्हणायचं? अशोच असं म्हणायचं. आता या अज्ञानाचे लक्षणं भगवान काय करणार आहे? सांगणार आहे. हे सुद्धा 18 लक्षण आहे. तरी संभावनेची मानाची वाटप आहे आणि सत्करे होय तो सुद्धा हा विचार कधी सांगायचा? अज्ञानाची लक्षणं ऐकली पाहिजे. नाही मग आपलं अज्ञान आपल्याला कळत नसते, ती दुसऱ्याला कळत असते. मला अक्कल सांगतो का? असतो मूर्ख मला मूर्ख म्हणतो का? आधी काय 25 गुंड